बच्चू कडू यांनी पेपर फुटी प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। पेपर फोडणाऱ्यांचे सरकारने हात छाटले पाहिजेत असे म्हणत त्यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही दया दाखवू नये असेही त्यांनी स्पष्ट केले। वारंवार होणाऱ्या पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले। त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून परीक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। सोशल मीडियावरही या विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे। आणि पेपर फुटला असं जेव्हा कानावर येतं तेव्हा सगळं आम्ही पाहतो हातातून गेल्यासारखं असतं। श्रीमंताचेच पोरं नोकरीवर लागत असतात आणि मेहनत करणारा प्रचंड ताकदीनं आम्ही पाहतोय अभ्यास करणारा तरुण जर या पेपर फुटीतून आम्ही पाहतोय मागं सरकत असतं तर याच्यासारखं पाप नाही। ज्यानं पेपर फुटीचे हे सगळे प्रकार घडवले त्याचं छत्रपती स्वराज्यामध्ये ज्या पद्धतीनं काम व्हायचं मला वाटतंय पेपर फुटीमध्ये ज्यांनी जे हातभार घातले असन ज्यांचे हात असन त्यांचे हात छाटण्याचं काम सुद्धा सरकारनं केलं पाहिजे। पुन्हा अशा प्रकारची हिंमत होता कामा नये।